Hello friends, how are you? I am your friend Shashikant Bihade. Dear friends, today we are going to learn present perfect continuous tense. Do you know? Present perfect continuous tense means चालू पूर्ण वर्तमान काळ. काही जण त्याला पूर्ण चालू वर्तमान काळ असं देखील म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी सूत्र दिसत आहे, एक वाक्याची रचना दिसत आहे, द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स दिसत आहे. तर आपण या ठिकाणी द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पाहूयात. पाहू शकता तुम्ही, सब्जेक्ट प्लस टू हॅवचं रूप प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. मित्रांनो, आपण एका भागाचा आधी विचार करूयात. आपल्याला माहीत आहे की विधानार्थी वाक्याची सुरुवात ही नेहमी सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यानं होत असते. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सब्जेक्ट आता पहिल्या वाक्यामध्ये जर बघितलं आपण, आय हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर टू हॅवचं वर्तमानकाळी रूप आहे हॅव किंवा हॅज. मग इथं आयच्या समोर आपण कशाचा वापर केलेला आहे? हॅवचा. त्यानंतर बीन याचा वापर केला जातो, म्हणजे टू हॅव नंतर बीनचा वापर करतात. बीन नंतर वाक्यामध्ये उल्लेख केलेल्या क्रियेचं प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात, ज्याला आपण म्हणतो वर्तमानकाळी धातुसाधित रूप. त्यानंतर आहे ऑब्जेक्ट, ज्याला आपण कर्म असं देखील म्हणतो. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पहिल्या वाक्याचा जर नीट लक्ष दिलं पहिल्या वाक्याकडं, तर काय आहे या ठिकाणी? आय हॅव बीन रीडिंग अ बुक. पुन्हा बघा, आय हॅव बीन रीडिंग अ बुक, म्हणजे याचा अर्थ होतो मी पुस्तक वाचत आलेलो आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, मी काय सांगतो भाग. आय हॅव बीन रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आलेलो आहे. इथं मी अंडरलाईन केलेला भाग आहे, वाचत आलेलो आहे. बरोबर मित्रांनो, जी कृती किंवा जी घटना भूतकाळात कधीतरी सुरू झालेली असते आणि अजूनही चालू असते. पुन्हा ऐका, जी कृती किंवा जी घटना भूतकाळात कधीतरी सुरू झालेली असते आणि अजूनही चालू असते, अशा एखाद्या कृतीसाठी, अशा एखाद्या घटनेसाठी आपण चालू वर्तमानकाळ वापरतो. आलं का लक्षात? पहा तुम्ही, इथं काय दिलेलं आहे? मी पुस्तक वाचत आलेलो आहे. बघा, पुस्तक वाचण्याची क्रिया भूतकाळात कधीतरी चालू झालेली होती आणि आताही अजूनही चालू आहे, हे दर्शविण्यासाठी आपण चालू पूर्ण वर्तमानकाळ वापरतो. दुसऱ्या वाक्याकडे लक्ष देऊयात. आपण बघूयात काय दिलेलं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. बघा, सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश. पुन्हा बघा, सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश. आता सी हा कर्ता आहे. आपल्याला माहीत आहे सी नावाचा कर्ता इथं आलेला आहे, म्हणजे हे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे. मग सीच्या समोर आपण हॅव वापरतो का हॅज वापरतो? हॅज वापरतो. बरोबर. मग या इथं सीच्या नंतर आपण हॅज वापरलं, मग सी हॅज. त्यानंतर काय वापरलं आपण? बीन. बघा, फॉर्म्युल्यानुसार सब्जेक्ट आहे सी, हॅव काय हॅज, टू हॅवचं वर्तमानकाळी रूप हॅव किंवा हॅज वापरायचं. आणि आपल्याला हे माहीत आहे की आपण याच्यासमोर हॅज वापरतो. त्यानंतर बीन वापरलं की नाही आपण? बीन. बघा, त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल, क्रिया कोणती आहे? शिकण्याची, है ना, शिकण्याची. मग शिकण्याला काय म्हणतात? लर्न. मग त्याला ING युक्त रूप लावा, ज्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं आपण म्हणतो. मग लर्नचं ING रूप काय झालं?
लर्निंग, है ना. मग सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश. सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश. ती इंग्रजी शिकत आलेली आहे. आलं का लक्षात? हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर तिसरं वाक्याकडं आपण जर व्यवस्थित लक्ष दिलं, पाहिलं, दे हॅव बीन वॉचिंग द मूव्ही. पुन्हा बघा, दे हॅव बीन वॉचिंग द मूव्ही. दे हा जे कर्ता आहे ना, हे दे हे जे सर्वनाम आहे. मग देच्या समोर आपण हॅव वापरतो का हॅज वापरतो? नक्कीच हॅव वापरतो. मग काय, दे हॅव. बघा, सब्जेक्ट आहे दे, टू हॅवचं रूप आहे हॅव किंवा हॅज. त्यानंतर आपण काय केलं, हॅव वापरलं. त्यानंतर फॉर्म्युल्यानुसार स्ट्रक्चर सेंटेन्सनुसार बीन घेतलं. त्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल क्रिया ही वॉचची आहे. वॉच म्हणजे पाहणे. मग त्याला प्रेझेंट पार्टिसिपल त्याचं होतं वॉचिंग. बघा, दे हॅव बीन वॉचिंग काय, द मूव्ही. मग काय होतो अर्थ, ते चित्रपट पाहत आलेले आहेत. पुन्हा ऐका, ते चित्रपट पाहत आलेले आहेत. लक्षात. चौथं जर वाक्य बघितलं आपण, या ठिकाणी काय दिलेलं आहे, राम हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. पुन्हा बघा, राम हॅज बीन टेलिंग अ स्टोरी. राम गोष्ट सांगत आलेला आहे. बघा, राम गोष्ट सांगत आलेला आहे. मित्रांनो, तुम्ही इथं एक लक्ष द्या की मी इथं काही अंडरलाईन केलेला भाग आहे, ठीक आहे ना. मग या अंडरलाईन केलेल्या भागाकडे जर आपण लक्ष दिलं तर काय दिलेलं आहे बघा इथं. बघा, हॅव बीन रीडिंग. पुन्हा लक्ष द्या, हॅव बीन रीडिंग काय होईल अर्थ, वाचत आलेलो आहे. पुन्हा लक्ष द्या, वाचत आलेलो आहे किंवा वाचत आलेला आहे. त्या कर्त्यानुसार अवलंबून आहे. कर्ता स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे यावरती अवलंबून आहे. लक्षात. इथं हॅज बीन लर्निंग. बघा, हॅज बीन लर्निंग काय झालं, शिकत आलेली आहे. आता इथं सी होतं म्हणून इथं शिकत आलेली आहे. इथं ही जर असलं असतं तर काय झालं असतं, ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश. तो इंग्रजी शिकत आलेला आहे. ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश. तो इंग्रजी शिकत आलेला आहे. आलं का लक्षात. पुन्हा बघा, दे हॅव बीन वॉचिंग द मूव्ही. ते चित्रपट पाहत आलेले आहेत. बघा, हॅव बीन वॉचिंग पाहत आलेले आहेत. हॅज बीन टेलिंग सांगत आलेला आहे. मग इथं जर तुम्ही लक्ष दिलं अशा पद्धतीनं काय की बीन नंतर काय वापरलं, इथं वाक्यात उल्लेख केलेल्या क्रियेचं प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. बरोबर ना. वाक्यात उल्लेख केलेल्या क्रियेचं प्रेझेंट पार्टिसिपल वापरल्या गेलेलं आहे इथं. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण कधी कधी वाक्यामध्ये काय वापरतात, कधी कधी आपण वाक्यामध्ये त्या ठिकाणी प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर तर करतातच, पण या क्रियेत सिन्स आणि फॉरचा वापरसुद्धा जास्त प्रमाणात केला जातो. आता आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणं बघूयात. आता मी तुम्हाला एका दुसऱ्या फळ्यावरती लिहिलेला भाग तुम्हाला दाखवितो. बघा आता हे व्यवस्थित बघा, लक्ष द्या. दुसरा एक फळा आहे, त्याच्यावरती लिहिलेलं एक वाक्य आहे. दिसायला तुम्हाला, तुम्ही पाहू शकता इथं काही इथं. आता इथं सिन्स मॉर्निंगचा अर्थ काय होतो, सकाळपासून. सिन्स मॉर्निंगचा अर्थ काय होतो, सकाळपासून. बघा, आता मी काय करतो बघा, लक्ष द्या. सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासूनचं जे वाक्य कसं होतं बघा, आय हॅव बीन क्लिनिंग धिस रूम सिन्स मॉर्निंग. पुन्हा लक्ष द्या, आय हॅव बीन क्लिनिंग धिस रूम सिन्स मॉर्निंग. मी ही खोली सकाळपासून साफ करीत आलेलो आहे. त्यानंतर बघा, सहावं जे दिलेलं वाक्य आहे भाग, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, फॉर द लास्ट 2 hours. काय आहे, फॉर द लास्ट 2 hours. मग आता इथं फॉर द लास्ट 2 hours पासून
मी एक वाक्य करतोय बघा. वी हॅव बीन प्लेइंग टेनिस फॉर द लास्ट 2 hours. आम्ही गेल्या 2 तासापासून बघा, आम्ही गेल्या 2 तासापासून टेनिस खेळत आलेलो आहोत. आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर बघा 7व्यामध्ये जर बघितलं आपण, सिन्स 1995, तुम्ही साल कोणतंही बदलू शकतात. तर त्याचं एक वाक्य जर आपण पाहिलं बघा, श्राव्या हॅज बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 1995. पुन्हा एका, श्राव्या हॅज बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 1995. श्राव्या 1995 सालापासून इंग्रजी शिकत आलेली आहे. पुढचं वाक्य पाहूया. फॉर द लास्ट 20 years. काय आहे? फॉर द लास्ट 20 years म्हणजे काय? गेल्या 20 वर्षापासून. गेल्या 20 वर्षापासून फॉर द लास्ट 20 years. याच्यापासून आपण जर वाक्य केलं, एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. दे हॅव बीन वर्किंग हिअर फॉर द लास्ट 20 years. दे हॅव बीन वर्किंग हिअर फॉर द लास्ट 20 years म्हणजे काय? ते गेल्या 20 वर्षापासून येथे काम करीत आलेले आहेत. लक्षात, ते गेल्या 20 वर्षापासून येथे काम करीत आलेले आहेत. 9वं वाक्य पहा. त्या फ्रेजपासून काय होतं तयार? सिन्स अर्ली मॉर्निंग. काय आहे तिथं? सिन्स अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटेपासून, है ना. सिन्स अर्ली मॉर्निंग म्हणजे पहाटेपासून. वाक्य पहा. बर्ड्स हॅव बीन चर्पिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. बर्ड्स हॅव बीन चर्पिंग सिन्स अर्ली मॉर्निंग. पक्षी भल्या पहाटेपासून चिवचिव करीत आलेले आहेत. पक्षी भल्या पहाटेपासून चिवचिव करीत आलेले आहेत. त्यानंतर पहा, फॉर अ लॉंग टाईम नावाचा तिथं भाग आहे, ज्याला म्हणू आपण खूप वेळापासून. आता बघा एक वाक्य. माय मदर हॅज बीन प्रिपेअरिंग रसमलाई फॉर अ लॉंग टाईम. माय मदर हॅज बीन प्रिपेअरिंग रसमलाई फॉर अ लॉंग टाईम. माझी आई खूप वेळापासून रसमलाई बनवत आहे. किंवा असंही म्हणू शकतो आपण, माझी आई खूप वेळापासून रसमलाई बनवत आलेली आहे. तर तुम्हाला हे वाक्य लक्षात आले असेल. मग त्याचा तुम्ही सराव करा. काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर मी एकदा सांगतो बघा. मग काय म्हणायचं आपल्याला या ठिकाणी? चालू पूर्ण वर्तमान काळ. याला काय म्हणायचं? चालू पूर्ण वर्तमान काळ. आता एक उदाहरण बघूया आपण. आय हॅव बीन रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. मी पुस्तक वाचत आलेलो आहे. मग आता आईच्या ऐवजी काय वापरायचं आपल्याला? वी वापरा. मग काय होईल वाक्य? वी हॅव बीन रीडिंग अ
वी हॅव बीन रीडिंग अ बुक. आम्ही पुस्तक वाचत आलेलो आहोत. बरोबर. मग अशी अनेक वाक्य आपल्याला करता येतील. तर तुम्ही त्याचा घरी सराव करा. समजतं. बघा आता मला म्हणायचं समजा ती इंग्रजी शिकत आलेली आहे. ती इंग्रजी शिकत आलेली आहे. मग काय होईल? सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश. सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश. ते आता बघा या ठिकाणी तो दूध पीत आलेला आहे. आता वाक्य काय करायचं मला? तो दूध पीत आलेला आहे. मग वाक्य काय होईल? तो साठी कोणता शब्द वापरू आपण? ही. त्यानंतर यामध्ये टू हॅवचं रूप वापरा. हिच्या समोर काय बघा तुम्ही बघू शकतात हॅज बीन है ना. ही हॅज बीन. आता पिण्याच्या क्रियेला ड्रिंक, मग त्याला काय होईल? ड्रिंकिंग. ही हॅज बीन ड्रिंकिंग मिल्क. तो दूध पीत आलेला आहे. आलं लक्षात? मग असे वाक्य तुम्ही घरी तयार करा. यामध्ये हा काळ कृती किंवा घटना प्रत्यक्षात किती वेळापासून चालू आहे हे सांगण्यासाठी सुद्धा हा काळ वापरतात. त्यानंतर जर म्हणलं आता मी काही वाक्य तुम्हाला सांगतो त्याकडे लक्ष द्या बरं. ही हॅज बीन टीचिंग मॅथमॅटिक्स फॉर 12 years. ही हॅज बीन टीचिंग मॅथमॅटिक्स फॉर 12 years. तो 12 वर्षापासून गणित शिकवत आलेला आहे. तो 12 वर्षापासून गणित शिकवत आलेला आहे. बघा माय फादर हॅज बीन ट्रॅव्हलिंग सिन्स 6 o'clock. ऐका वाक्य. माय फादर हॅज बीन ट्रॅव्हलिंग सिन्स 6 o'clock. माझे वडील 6 वाजल्यापासून प्रवास करीत आलेले आहेत. नेक्स्ट सेंटेन्स. द स्टुडंट्स हॅव बीन स्टडिंग सिरियसली. आता या वाक्यामध्ये द स्टुडंट्स काय आहे? सब्जेक्ट आहे. हा अनेक वचन आहे. अनेक वचन. मग ते हॅव वापरलं. त्यानंतर बीन है ना. स्टुडंट्स हॅव बीन स्टडिंग सिरियसली. हॅव बीन स्टडिंग म्हणजे काय? अभ्यास करीत आलेले आहेत. आता नेक्स्ट वाक्य बघा. सी हॅज बीन डान्सिंग फॉर 4 years. ती 4 वर्षापासून नृत्य करत आलेली आहे. राजेश हॅज बीन सर्चिंग द ॲड्रेस फॉर द लास्ट 2 hours. राजेश हॅज बीन सर्चिंग द ॲड्रेस फॉर द लास्ट 2 hours. राजेश 2 तासापासून पत्ता शोधत आलेला आहे. नेक्स्ट पहा. सचिन तेंडुलकर हॅज बीन बॅटिंग फॉर द होल डे. आता सचिन तेंडुलकर दिवसभर फलंदाजी करीत आलेला आहे. आता इथे हॅज बीन बॅटिंग म्हणजे फलंदाजी करत आलेला आहे. धिस कॉम्पिटिशन हॅज बीन गोइंग ऑन फॉर द लास्ट 2 months. This competition has been going on for the last 2 months. ही स्पर्धा 2 महिन्यापासून चालूच
राहिलेली आहे.